तिच्या सर्वांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आज सकाळी घातली होती मी ही साडी. आता नंतर खण वगैरे पूजणार आहे. कोणी कोणी तर भोगीलाच खणाची वगैरे पूजा करतात, पण आम्ही ना आजच करतो सगळं काही. आणि आता तयारी करायची आहे. चला म्हटलं आता तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पण देऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज नथ पण घालून घेतली मी आज सकाळीच. म्हटलं आता घालूया, नंतर मेकअप वगैरे करूया आणि दुसरी साडी घालून नंतर खण पूजूया. आता साडी चेंज करून घ्यायची आणि नंतर खण वगैरे पुंजून घ्यायचे. आता मेकअप करून घेते. साडी झाली घालणं माझी. तर अशी पदर घेऊन बघितलं मी आणि आता खणाची म्हणजे मांडणी करून घेतली होती. त्याला हळदी कुंकू लावून घेतलं. आमच्या इकडं ना असं खणांना अगोदर हळदी कुंकू लावून पुजून घेतात आणि ते 2 खणं उचलते ना मी, तर ते सोबत घेतात मंदिराकडं जायसाठी. आणि असे बाकीचे 3 असे घरात झाकून ठेवतात. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, तर आमची अशी पद्धत आहे. आणि नंतर हे बारीक जे तुळशीचे खणं आहेत ना, तर मग ते तुळशी मातेला म्हणजे हळदी कुंकू लावून त्या खणांना आणि तिथं ठेवून आणि झाकण कोरा पीस ठेवून झाकण ठेवतात. तिथं पण तुळशीला त्याला वाण देऊन आणि असं काही झाकून ठेवायचं उद्या सकाळपर्यंत. आणि हे 2 खणं आहेत ना, तर हे सोबत घेऊन जायची मंदिराकडं. मग मी असंच थोडे बिस्किटचे पुडे वगैरे पण घेतले हळदी कुंकामध्ये बायकांना आणि तिथं ओटी भरल्याच्या नंतर देऊया म्हटलं. आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आता इथं घराच्या जवळच आहे आमच्या. खूप सारी गर्दी झाली आज. वेळ पण कमी होता ना 3च्या नंतर, तर मग खूप नंबर वगैरे होते, तर मग खूप वेळ लागला. आणि असं काही हळदी कुंकू लावलं बायकांना तिथं पण आणि ओटी वगैरे भरून घेतली 4-5 जणींना. आणि खूप गर्दी होती, बघू शकता तुम्ही. सगळ्या बायका जमा होतात, तर मग खूपच अशी गर्दी. आणि आणखीन आपल्याला पण छान वाटतं अशा याच्यामध्ये. आणि नंतर बघा किती नंबर लागलेत बायकांचे. आणि घरी आले. मुलांना ना पुरी भाजी केली होती आज.